बुकिंग डेमध्ये इथे आलात मला भेटायला आणि ऑफकोर्स सेलिब्रेट बर्थडेसाठी पण थँक्यू सो मच. थँक्यू. तसं तर माझे एक्सपेक्टेशन्स खूप जास्त होत्या. खूप लोकांनी रजिस्ट्रेशन वगैरे पण केलेलं आहे, बट स्टील जे ॲक्च्युली खरे पुस्तक वाचणारे असतात त्यांनाच अशा इव्हेंट्समध्ये जास्त इंटरेस्ट असतो. सो आता आपण चालू करतोय इव्हेंट. सर्वात आधी मी सांगेन की मोटो काय आहे माझा, म्हणजे लाईक मला हा इव्हेंट का घ्यायचा होता. तर याच्या आधी मी 1-2 इव्हेंट्स झालेले आहेत, पण मला तिथे पुस्तक वाचणाऱ्या लोकांशी असं मनापासून असं संवाद साधता नव्हता आला. तर म्हटलं की आपण असा एखादा प्लॅटफॉर्म क्रिएट करावा ज्याच्यामध्ये बिकॉज सोशल मीडिया इज ऑल अबाउट एंटरटेनमेंट, आणि मग तुम्ही यूज करतच आहात सोशल मीडिया, तर एखादं चांगलं रिझन देते मी तुम्हाला की पुस्तकाविषयी तुम्हाला माहिती कळेल. बिकॉज लेट्स से इट की यार पुस्तकांनी आपल्या मनावरती खूप डीप 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 इम्पॅक्ट केलेला आहे, आणि माझी अशी इच्छा असते की यार या पुस्तकाने माझ्यावरती जो इम्पॅक्ट केला किंवा मला जे शिकायला मिळालं ते अजून 4 लोकांना शिकायला मिळावं. सो हा माझा उद्देश होता रीडर्स डायरेक्ट सुरू करण्याचा. आता त्याला 4 ते 5 वर्ष झालेली आहेत, आणि माझ्या असं लक्षात आलं की यार आपण खूप लोकांवरती तो इन्फ्लुएन्स पाडलाय मी, म्हणजे लाईक लोकांना ॲक्च्युली आवडत आहेत माझे बुक सजेशन्स वगैरे जे आहेत ते, आणि म्हटलं चला आपण त्या लोकांना भेटूया, त्यांच्यासोबत मन मोकळ्या गप्पा मारूया. कारण अनेक मला ना ते इंस्टाग्रामवर खूप DM येतात, जेवलीस का, झोपलीस का, तुझं नाव काय, कुठली आहेस तू, तुझं लग्न झालं का वगैरे, आणि लाईक म्हटलं यार लेट्स स्क्रॅप दिस. ठीक आहे, लेट्स स्क्रॅप दिस. आपण प्युअर फक्त आणि फक्त पुस्तकांविषयी गप्पा मारूया, जेणेकरून तुम्ही तुमचा क्वालिटी टाईम घेऊन इथे आलेला आहात, तर आय विल मेक शुअर की तुमचा हा जो टाईम आहे जिथं तुम्ही इथे आलेला आहात ना, इट विल वर्थ ऑफ एव्हरीथिंग. लाईक तुम्हाला इथून काही ना काहीतरी शिकायला मिळेल. अँड ऑफकोर्स तुम्ही सगळ्याजणांनी पण एकमेकांशी इंटरॅक्शन करणं सुद्धा मला अपेक्षित आहे. मी काही इथे भाषण वगैरे देणार नाहीये. इट्स नॉट माय लाईव्ह सेशन की मी एकटी बडबड बडबड करेन आणि मग तुम्ही फक्त ऐकून घ्याल, असं काही नाही. आपण काही गेम्स सुद्धा ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर या गेम्समध्ये मी जसं की सांगितलं की मी बुक गिव्ह अवे पण करणार आहे. होतं असं ना की मी अनेक व्हिडिओजमध्ये माझ्या बॅकग्राऊंडला बुकशेल्फ असेल, तुम्ही जर पाहिलं असेल तर ते मी दाखवते की माझे एवढी पुस्तकं आहेत. अँड मला असा म्हणजे सर्रास प्रश्न विचारला जातो, तू पुस्तकं वाचल्यावर करते काय त्याचं. आता काय सांगू मी काय करते, अशी ठेवते मागं आणि व्हिडिओला यूज करते मागे, असं ॲस्थेटिक वाईब येते मला. दुसरी गोष्ट म्हणजे मी त्याच्या रिव्ह्यूजसाठी मी त्याला रेफर करते. आणि तिसरी म्हणजे ऑफकोर्स कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी की या पुस्तकामध्ये मी काय काय वाचलं, त्याचा रिव्ह्यू काय असेल. मग आता आपलं यूट्यूब चॅनल पण स्टार्ट झालं आहे, त्याच्यावरती पण मी डिटेल रिव्ह्यूज देत आहे. कारण इंस्टाग्रामवरती 30 सेकंद तुम्ही किती बोलणार ना पुस्तकांविषयी. म्हणजे एक गाणं सुद्धा आपल्याला बनवायचं असेल तर 4 ते 5 मिनिटाचं गाणं ऐकल्याशिवाय आपल्याला ते काही आवडत नाही. आजकाल रील्समध्ये आवडते ती वेगळी गोष्ट आहे, बट स्टील त्याच्यामुळे मी यूट्यूबवरती पण आता पुस्तकांविषयी माहिती देत आहे. आणि मराठी साहित्यामध्ये असं योगदान माझं असावं असं मला वाटतं. मी काही लेखक नाही आहे किंवा मी बुक रिव्ह्यूअर, म्हणजे ते पुस्तक समीक्षक जे असतात, जे आपण न्यूजपेपरमध्ये पण ज्यांची समीक्षणं वाचतो, मी ती पण नाही आहे. मी फक्त आणि फक्त वाचणारी आहे आणि वाचलेलं तुमच्यापर्यंत पोचवणारी आहे. आणि दॅट इज द ओनली मोटो की तुम्हाला इथे बोलवावं आणि तुमच्याशी पुस्तकांवरती मनसोक्त गप्पा मारावे. सो रीडर्स डायरीजच्या थ्रू माझी अशी इच्छा आहे की तो आनंद कायम जपला जावा. सो मी तुम्हाला सगळ्यांना आता विचारेन हा प्रश्न की विच वॉज द फर्स्ट बुक की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की यार पुस्तक वाचणं इज अ व्हेरी फनी थिंग, इज अ व्हेरी कूल थिंग, की मी पुस्तकं वाचू शकतो. सो रेज द हँड. तुमच्या आयुष्यातलं सर्वात पहिलं पुस्तक. मी येतो तुमच्याकडे. मी 10वीला होतो आणि मृत्युंजय कादंबरी मी वाचली होती. तर तेव्हापासून मला मग वाचनाची आवड तयार झाली आणि मग मी वाचतो तेव्हा असं. आणि ते लेखक पण आमच्या आजरा तालुक्यातलेच होते, शिवाजी सावंत. तर त्याच्यामुळं अजून जास्त मला लाडा लागला की अरे आपल्याच भागातले लोक एवढं चांगलं लिहू शकतात. तर आपल्याला वाचल्यानंतर एवढं भारी वाटत असेल तर मग आपण भरपूर काही गोष्टी नवीन शिकू शकतो. आणि तो एक म्हणजे चांगला अनुभव होता. तिथून पुढे मी बरेच पुस्तकं वाचले. 9वीला असताना वडिलांनी मागवलेली कुठली पण बुक वाचायचं असं तर रँडमली. फर्स्ट टाइम AIT वाचलं होतं. ते वाचल्यानंतर आपण वाचण्याची आवड निर्माण झाली. माझं आयुष्यातलं पहिलं पुस्तक म्हणजे श्रीमान योगी रणजित देसाईंचं. आणि त्या पुस्तकाने माझ्यावरती एवढा प्रभाव पडला की मी आत्तासुद्धा ते पुस्तक परत उचलून परत वाचू शकतो. मी अवघ्या 15 ते 20 दिवसामध्ये ते एवढं मोठं पुस्तक वाचून संपवलं होतं. ऑथर्सची नावं तुम्हाला गेस करायची. ठीक आहे, तर मी सांगेन मी आधी पुस्तकाचं नाव घेईन, ज्याला पण ते नाव माहीत असेल जस्ट रेज युअर हँड अँड मग बुक तुम्हाला मिळेल. ऑल राईट. पहिलं पुस्तक जो आधी हात वर करेल मी त्यालाच विचारेल. ओके. महानायक.
जस्ट रेज युअर हँड. विश्वास पाटील. थँक्यू सो मच. महानायक इज लाईक यांच्यावरती आहे, सुभाषचंद्र बोस यांच्यावरती लिहिलेलं आहे विश्वास पाटील. विश्वास पाटील यांच्या दुसऱ्या पण कादंबऱ्या आहेत. महासम्राट आहे, त्याच्यात पानिपत आहे. हां, पानिपत तर खूप आहे. त्याच्यावरती सेकंड आहे गोष्ट पैशा पाण्याची. जस्ट रेज युअर हँड. सर तुम्ही नाही, थांबा सर, पण कुणाला नाही आलं तसं मी तुमच्याकडे येईन. ओके, गोष्ट पैशा पाण्याची. येस, ये पुढे ये. म्हणजे मला नक्की नाही माहिती, पण आय गेस मी वाचलेले. हां सांग. ओके, एनिवन एल्स? नाही आठवत. अरे ट्राय तर कर. ठीक आहे, कोणाला तर गोष्ट पैशा पाण्याची. आय थिंक मी आत्ता कुणाशी तरी गोष्ट पैशा पाण्याची बद्दल बोलले होते. लाईक तुम्हाला लेखक आठवे ना, मी जाणून बुजून त्याचं नाव नाही सांगितलं तुमच्याशी बोलताना, बिकॉज मला माहित होते की ते गेम मध्ये आहे. गुगल केलंस का? त्याच्यानंतर तिसरं आहे नेक्स्ट, तिसरं पुस्तक ज्याला आय डोंट थिंक हे माहित असेल, घेऊया. लेट्स सी. मी वनवासी. एनीबडी नोज? ओके, मी सांगते. मी वनवासी ही कोणी सिंधुताई समकाळ. राईट, हे सगळे यांनाच द्यायचे आज आपल्याला. ठीक आहे ठीक आहे, डबल नाही मी ना, नंतर तुम्हाला चॉकलेट देईन मी. चॉकलेट दे रे. चॉकलेट देऊ शकतो. सो मी वनवासी हे आत्मचरित्र आहे सौ सिंधुताई सपकाळ यांचा. त्या कोण आहेत हे जर मी सांगायला चालू केलं तर त्यांची लाईक असं अपमान झाल्यासारखं असेल की तुम्हाला माहीत कसं काय त्यांच्याबद्दल. सो मी वनवासी हे त्यांचं आत्मचरित्र आहे. नेक्स्ट बुक आहे आशीच्या गुंगीत लटकलेले तारुण्य. गुगल करू नका. आशीच्या गुंगीत लटकलेले तारुण्य हे पण मी रीडर्स डायस्टवर रिकमेंड केलेलं पुस्तक आहे. UPSC MPSCचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक मी रिकमेंड केलं होतं. आणि हे पुण्यात MPSCचा अभ्यास करणाऱ्या लोकांची हे म्हणजे त्यांचा स्ट्रगल काय असतो, त्यांचा जीवन प्रवास काय असतो हे त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. नोबडी? लेखकाचं नाव आहे ज्ञानेश्वर जाधवर. हे स्वतः पत्रकार आहेत आणि त्यांचं पण एक लाईव्ह सेशन मी रीडर्स डायस्टवर घेतलं होतं की तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली म्हणजे UPSC MPSC वर लिहिण्याची. तसं तर UPSC MPSC वर कलेक्टर साहिबा पार्ट 1 पार्ट 2 हे पण 2 कादंबऱ्या आहेत ज्याच्यामध्ये दिल्लीवरच्या राजेंद्र नगरमध्ये जेव्हा UPSCचा अभ्यास करणारे लोक असतात तर त्यांच्या आयुष्यातला प्रेमाचा अपघात कसा असतो आणि ऐन तारुण्याची जी वर्ष असतात जेव्हा ते UPSC MPSC सारखे असे गॅम्बलवरती खर्च करतात तेव्हा त्यांचं फ्युचरमध्ये त्यांना कसे प्रॉब्लेम्स होतात की वय वाढतं, लग्न होत नाही, मग मेंटल हेल्थची पूर्ण लाईक वाट लागते म्हणून माझी लँग्वेज थोडीशी समजून घ्या. मेंटल हेल्थ हॅम्पर होते मी असं म्हणेन. तर हा स्ट्रगल कलेक्टर साहिबामध्ये मांडलेला आहे. सो आता लास्ट, ठीक आहे, ही लास्ट संधी आहे पुस्तकासाठीची. हे माझं फेवरेट पुस्तक आहे पत्रास कारण की. येस, त्यांनी केलं. राईट, अरविंद जगताप बुक. तुम्ही वाचलंय हे पुस्तक? तुम्ही वाचलंय? नाही, तुम्ही वाचलंय? हां, बरोबर. ते जे चला हवा युद्धामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये जे पत्र लिहित होते ना, मला पण असं वाटलं की यार हे पत्र म्हणजे पत्र लिहिणं मुळात ही संकल्पना खूप सुंदर आहे की ज्याच्याशी आपण एक वेळेस समोरासमोर फेस टू फेस आपण ज्या गोष्टी त्यांच्याशी बोलू शकत नाही त्या तुम्ही पत्राच्या माध्यमातून बोलू शकता. आणि मला असं वाटतं ते इमोशन्स पण रॉ असतात जेव्हा आपण पत्रामध्ये ते व्यक्त करत असतो. सो येस, थँक्यू सो मच. हे हा फर्स्ट गेम आपला संपलेला आहे. ठीक आहे, लकी ड्रॉ विनर्स पण काढणार आहे आपण. सो डोंट वरी, तुम्हाला सगळ्यांना पुस्तकं मिळतील और चॉकलेट मिळेल. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट सेगमेंटमध्ये मी चालू करत आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला स्वतः लाईक पुस्तकाविषयी विचारणार आहे की असं कुठलं पुस्तक आहे की हे लहानपणीचे हे पुस्तकं सोडून लाईक मृत्युंजय ययाती सोडून पण की तुम्हाला माणूस म्हणून घडवण्यामध्ये या पुस्तकांचा खूप वाटा आहे किंवा तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये या पुस्तकांनी खूप भयंकर योगदान दिलं आहे. म्हणजे माझ्या केसमध्ये जर मी सांगेल तर मला नेहमीच हे हिंदी पुस्तकं सध्या मी वाचत आहे मानव कौल यांचे. तुम्ही जर माझ्या स्टोरीज बघितल्या असतील तर
त्याच्यामध्ये इमोशन्स ज्या प्रकारे व्यक्त केलेले आहेत ना, की ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत, अशा प्रकारचा इम्पॅक्ट त्या व्यक्तीने माझ्यावरती टाकलेला आहे. सो असं होतं की जेव्हा आपण पुस्तकं वाचतो ना, मी आणि तो ऑथर आपण दोघंच असतो आणि त्या आपल्या दोघांमध्ये जे कनेक्शन्स असतं ना, त्याला तो तिसरा समजू शकत नाही ॲज लॉंग ॲज त्या तिसऱ्याने पुस्तक वाचलं नसेल तर असे कुठलं पुस्तक आहे की ज्याने तुम्हाला माणूस म्हणून किंवा एक व्यक्तिमत्व म्हणून घडवण्यामध्ये योगदान दिलेलं आहे? त्याच्याबद्दल कोण सांगेल? एनीबडी? तशी भरपूर पुस्तकं आहेत, पण सध्या मागच्या वर्षीच वाचलेलं उसवन सौदागर यांचं. त्याच्यामध्ये त्या मुलाचं म्हणजे पुण्यामध्ये जॉब करा आलेला आणि इथे प्रॉब्लेम आल्यामुळे तो परत गावी गेला. त्याचे वडील टेलर होते, मग तो वडिलांचाच व्यवसाय पुढे कंटिन्यू करत मग त्यांना आयुष्य कसं काढलं, तिथे खेडेगावामध्ये असलेली परिस्थिती, मुलाबाळांना कसं शिकवायचं, मग तिथे जी सावकारकी असते मग त्यांच्या आधिपत्याखाली राहून जे कर्ज घेतलेलं होतं ते फेडण्यासाठी कसं फेस करायचं. आणि मी खेडेगावातनंच असल्यामुळे मला ती गोष्ट पूर्णपणे एकदम टच झाली मनाला आणि त्यावेळेस मी कनेक्ट झालो पूर्ण त्या ऑथरशी. वेलकम. थँक्यू. मी बहादर खेर यांचं मी हसरे दुःख ही कादंबरी वाचली होती. ॲक्च्युली कादंबरी नाही म्हणता येणार, ते चरित्र आहे ह्याचं. राईट, थँक्यू. चार्ली चॅप्लिनचं चरित्र आहे हसरे दुःख. तर त्याच्यामध्ये असं आहे की वी ऑल नो की तो कॉमेडियन आहे, पण त्याची जी बॅकग्राऊंड स्टोरी आहे की ज्याच्याकडे बघून आपण हसतोय ना, तो कसा हसवतो लोकांना. म्हणजे असं काही नसतं की त्याच्या आयुष्यात सगळे वेल अँड गुड चालू आहे, तरी सुद्धा त्याचं ते कसब कसं आहे लोकांना हसवण्यामागचं. तर त्याच्या आईचा तो प्रसंग मला त्याने खूप माझ्यावरती असा इम्पॅक्ट पाडला. म्हणजे माझी रिलेशन्सकडे बघण्याची दृष्टी चेंज केली त्या पुस्तकाने हसरे दुःख. त्याच्यामध्ये असं होतं की त्याची आई वेडी असते. तो लहानपणापासून खूप गरिबी असते त्याच्या भोगलेली असते त्यांनी, आणि त्या गरिबीमुळे त्याच्या आईला वेड लागतं आणि त्याच्या आईला जेव्हा वेड्याच्या इस्पितळात नेतात तर याला म्हणजे चार्ली चॅप्लिनला त्याच्याकडे बघून विनोद सुचायला लागतात. आता कसं ना, तुमच्या आईसोबत असं काही होत असेल तुम्हाला विनोद कशी सुचतील, बट त्याची ती विनोदी बुद्धी आहे. सेकंड मी सांगेल की नितीन थोरात यांचं सोंग मी वाचलं होतं आता रिसेंटली, त्याची पण मी स्टोरी अपलोड केली होती. त्याच्यामध्ये तृतीयपंथी एक कॅरेक्टर आहे बलम नावाचं. मेन कॅरेक्टर दुसरे आहेत संजय वगैरे, पण हे एक साईड कॅरेक्टर आहे. साईड हिरो जसं असतो ना तसं हे बलम नावाचं कॅरेक्टर आहे. आणि ते तृतीयपंथी कॅरेक्टर आहे हे मला असं सांगूनही वाटत आहे, कारण की तो एक माणूस आहे आणि त्याचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन सारखा आहे. एक माणूस म्हणून आहे, पण समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा नाही आहे. ते कायम त्याला तृतीयपंथी म्हणूनच बघतात. सो मी ते पुस्तक वाचल्यानंतर माझ्यासोबत एक इन्सिडेंट झाला की मी एक पेट्रोल पंपवरती मी असं पेट्रोल भरत होते आणि समोरून एक तृतीयपंथी गाडी घेऊन आलं आणि मी जस्ट त्याला जाऊ दिलं. म्हणजे माझं असं नाही की मी इग्नोर नाही केलं, माझ्या मनामध्ये ती एम्पथी आली की ओके, तो पण एक माणूस आहे आणि आपण त्याला माणूस म्हणून बघितलं पाहिजे. आणि थर्ड सेम नितीन थोरात यांचं खुशबू नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये पण ती एक वेश्या व्यवसाय करणारी असते ती खुशबू. तर माझं ना ते बुधवार पेठेकडं जाताना ते असं जायचं की तिकडे नाही बघायचं, तिकडे नाही बघायचं. तो दृष्टिकोन चेंज झाला की कोविडमध्ये तिचे काय हाल झाले होते, तिची किती उपासमार झाली त्या खुशबूची. ते वाचताना मला असं वाटलं की नाही, म्हणजे पुस्तक तुम्हाला या लेवलवरती कनेक्ट करतं की तुमच्या मनामध्ये ज्या भावना तुम्हाला माहीत पण नाही त्या भावना आहेत, त्या भावना टच करण्याचं पुस्तक काम करतं असं मला वाटतं. सो येस. त्याच्यानंतर मला तुम्ही सांगा, प्रत्येक जणी तुमच्याकडे येईल, तुम्ही पुस्तकं का वाचता? जस्ट टेल मी. तुम्ही सांगा, व्हाय डू यू रीड बुक्स? खरं तर पुस्तकं वाचण्याची प्रेरणा तुमच्यापासूनच मिळालेली आहे. आणि माझं पहिलं जे पुस्तक मी वाचलं होतं ते संभाजी कादंबरी होती, विश्वास पाटील यांची. आणि आता मी सध्या जांभळाचे दिवस वाचत आहे. मी तुम्हाला मेसेजही केलं होतं. आपलं नाव? अमोल पाटील. ओके, चॉकलेट. थँक्यू सो मच अमोल, थँक्यू. त्याच्यानंतर तुम्ही सांगा, तुम्ही पुस्तकं वाचता? का बरं वाचलं? लाईक व्हॉट इज द रिझन? मी एवढे काही पुस्तक वाचले नाहीत आतापर्यंत, पण एक माझा प्रॉब्लेम होते की पुस्तक माझ्यापर्यंत शेवटपर्यंत संपत नाहीये. भरपूर म्हणजे असे घेतलेत पुस्तकं, पण असे वाचले नाही. दोन तीन घेतले, ते शेवटपर्यंत होत नाही ते पुस्तक. बरेच सरांनी पण एक केलं होतं, मला सजेस्ट केलं की हे पुस्तक 30-40 पेज वाचले, तेव्हापासून ते पुस्तक अजून लिटरली तसंच ठेवून 2 महिने जातील त्या पुस्तकाला.
पण एक गोष्ट आहे की एक मनाची शांतता म्हणून एक पुस्तक वाचलं होतं मी, पार्टनर म्हणून पुस्तक वाचलं वपू काळेंचं पूर्ण पुस्तक वाचलं मी. ते फर्स्ट पुस्तक आहे माझं की जे मी पूर्ण वाचलेलं वपूंचं. पार्टनर हे माझं पण फेवरेट आहे, पण मला त्याचा एंड नव्हता आवडला रे. तर ट्रॅजिक एंडिंग आहे, म्हणजे असं उदासीनता दिसली मला त्या एंडमध्ये. म्हणजे सुरुवातीला खूप चांगलं आहे, पण अगेन ते ना पुरुषाच्या पर्स्पेक्टिव्हने लिहिलेली ती कादंबरी आहे. आणि वपू काळेंचा हातखंडा कशात आहे माहिती का, कथासंग्रहांमध्ये. छोट्या छोट्या कथा जेवढ्या रंजकपणे त्या बनवतात ना, तुम्हाला एक वेळेस त्या कॅरेक्टर्सची नावं तुम्ही विसरून जाल, पण व्हॉट इट मेड यू फील ते तुम्ही कधीच नाही विसरणार. आणि ते मला घर हरवलेली माणसं या कथासंग्रहामध्ये झालं होतं वपू काळेंचं. करते नेक्स्ट गेमला. इथे पण तुम्हाला पुस्तक घ्यायची संधी आहे. नेक्स्ट गेम इज अबाउट गेस द बुक. ठीक आहे, आता सुरुवातीला आपण असं केलं की पुस्तकांची नावं सांगितली आणि मग तुम्हाला ऑथर गेस करायला लावलं. तर आता याच्यामध्ये तुम्हाला मी पुस्तकाचं डिस्क्रिप्शन देईन. ठीक आहे, आणि त्या डिस्क्रिप्शनवरून तीन हिंट असतील प्रत्येक पुस्तकासाठी. त्या हिंटवरून तुम्हाला पुस्तकाचं नाव ओळखायचं. ऑलराईट, थँक्यू. पहिलं पुस्तक आहे, जवळपास सर्वांनीच लहानपणी हे पुस्तक वाचलंय. सेकंड हिंट, कोकणातली गोष्ट आहे ऍक्च्युली. आता मी मगाशी याचं नाव पण घेतलंय. चौथी हिंट मी एक्स्ट्रा देते तुम्हाला. राईट यांनी सांगितलं आधी. हा पुस्तक. ओके, नेक्स्ट पुस्तक. ही पण कादंबरीच आहे. हा जो माणूस आहे ज्याच्यावरती ही कादंबरी लिहिलेली आहे तो एका फेमस महाकाव्याचा विलन आहे, खलनायक आहे, पण या कादंबरीचा नायक आहे. तिने आधी वैष्णवी ना. थँक्यू चिंतन, यू आर बीइंग व्हेरी हेल्पफुल टू मी टुडे. थँक्यू सो मच. ओके, लेखकाची नावं पण सांगा. रावण या कादंबरीचं शरद कांदे. राईट. नेक्स्ट पुस्तक. ही कादंबरी एका स्त्रीवरती लिहिलेली आहे जी सुंदर आणि बुद्धिवान आहे, परंतु तिला लग्नानंतर अंगावर कोड फुटतं आणि म्हणून तिचा नवीन संघर्ष चालू होतो. आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानाची परीक्षा असलेली ही कादंबरी. एनिबडी? अजून एक हिंट देऊ एक्स्ट्रा? नाही आहे. सुधा मूर्ती यांची कादंबरी आहे. ही खूप सुंदर आहे. महाश्वेता. महाश्वेता हे त्या कादंबरीचं नाव आहे. खूप येस येस येस. ती नाही मी तेच तर केलं ना, मी हिंट नाही दिली. ठीक आहे. महाश्वेता ही तुम्ही सांगितलंच आहे की याच्यामध्ये तिच्यावरती जिला कोड फुटलेलं असतं लग्नानंतर, तर तिला तिचा नवरा, इवन इफ इट वॉज लव्ह मॅरेज असं कादंबरीमध्ये लिहिलेलं आहे, पण तिला तिचा नवरा ऍक्सेप्ट नाही करत आणि मग लग्नानंतर तिचा वेगळा काय संघर्ष चालू होतो. आणि तेच त्याच्यामध्ये असा पण एक पार्ट आहे की जर समजा त्या मुलाला कोड फुटलं असतं तर त्या मुलीने काय केलं असतं, ती गेली असती का त्याला सोडून? नाही. तर हे सुधा मूर्ती यांची मला खूप आवडतं. रिसेंटली मी त्यांचं द सर्कल ऑफ लाईफ ही पण कादंबरी वाचलेली आहे. 5 फ्रेंड्समध्ये ते 25 वर्षानंतर भेटायचं ठरवतात आणि मग नंतर 25 वर्षांमध्ये त्यांच्या लाईफमध्ये काय अप्स अँड डाऊन्स होतात याच्यावरती ती कादंबरी आहे. तर सुधा मूर्ती यांचे कथासंग्रह पण छान आहेत, लाईक आयुष्याचे धडे गिरवताना, त्याच्यानंतर गोष्ट हातातली होती, खूप सुंदर आहेत. वाईज अँड अदरवाईज तर माझं फेवरेट आहे. सिन्स त्या खूप फिरतात तर त्यांच्या ऑब्झर्वेशनल या कथा खूप एंगेजिंग वाटतात. नेक्स्ट पुस्तक. हे तर खूप सोपं आहे, मी आधीच सांगते. सिंहाचं बाळ. लास्ट हिंट झालं पाहिजे होती का? ठीक आहे, जाऊ हे कोणाला. ओके, हे पुस्तक पण आपण लहानपणी वाचलेलं आहे. अमेरिकेतील कृषी वैज्ञानिक, अमेरिकेच्या एका प्रेसिडेंटच्या नावाशी. राईट. त्यातलं कोणाला चॉकलेट देऊ शकतोस? येस, वीणा गवाणकर यांचं पुस्तक आहे. येस. ओके, या कादंबरीबद्दलचे नेक्स्ट हिंट्स. संघर्षशील कलाकार हा या कादंबरीचा मेन नायक आहे. कलेसाठी स्त्रीच्या भूमिकेत त्याला उतरावं लागलं.
नृत्य, कलेचं वेड आणि समाजाचा विरोध याच्यावर आधारित ही कादंबरी आहे. बोल बोल, काय बोलली? नाही नाही नाही, ती बोलली काहीतरी मोठ्याने. राईट, नटरंग. तुझं नाव काय? थँक्यू सो मच. ओके, सो आता नेक्स्ट असं आहे की या गेम नंतर आपण एक लकी ड्रॉ काढणार आहे. हे तुम्हा सर्वांचीच नाव आहेत, हे कोणी फिक्शनल कॅरेक्टर नाही आहेत कादंबरीतले. सो तुम्हाला अजून एक संधी आहे याच्यातून पुस्तक जिंकायची. पण जर तुम्हाला ऑलरेडी पुस्तक मिळालं असेल तर आपण नेक्स्ट गेम घेणार. ओके, सो मिस करू करते, शेल आप करू, आजा तो सब देखने का. अमोल पाटील आय गेस मिळाले त्यांना पुस्तक. चॉकलेट विथ बुका. स्टोरी टाका आणि टॅग करा. हे बताना जरूर. आपण अजून एक घेऊया जसं का, बिकॉज मागच्या गेम मध्ये आपण हे केलं होतं. चिंतन येतोस? यायचंच होतं एखादा गेस्ट. ओ माय गॉड, युअर ब्लू फ्लॅग. सागर वागरे. सागर त्याला घेतलीस तू? टॅग करतो हा मी तुला.